देशाच्या सुजाण मतदारांनो नमस्कार. मतदारांनो, नवीन मतदाराची नोंदणी, मतदार ओळखपत्रातील तपशिलातले बदल आणि सुधारणा, नाव वगळणं, मतदार ओळखपत्र मिळावं यासाठी विनंती करणं, या आणि अशा अनेक विविध सेवांसाठी मतदारांकरता उपलब्ध करून दिलेले अर्ज आपण घर बसल्या ऑनलाईन पद्धतीनं भरू शकतो. आणि त्यासाठीच भारत निवडणूक आयोगानं आपल्याला voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि वोटर हेल्पलाईन हे मोबाईल ॲप उपलब्ध करून दिलंय. अर्थात या व्यासपीठांवरच्या सेवांचा लाभ घेण्यासाठी आपल्याला खातं तयार करून लॉग इन करावं लागतं. या व्हिडिओमध्ये आपण voters.eci.gov.in या संकेतस्थळाचा वापर करण्यासाठीचं खातं कसं तयार करायचं ते पाहणार आहोत. त्यासाठी या संकेतस्थळाच्या मुख्य पानावर उजव्या कोपऱ्यात दिसत असलेल्या साइन अप या पर्यायावर क्लिक करायचंय. मग आपल्यासमोर एक नवं पान येतं. या पानावरच्या रकान्यांमध्ये विचारल्यानुसार त्या ठिकाणी आपला मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी हा तपशील द्यायचा आहे आणि मग खाली दिलेला कॅप्चा व्यवस्थित भरून कंटिन्यू हे बटन दाबायचंय. मग पुन्हा एक नवं पान समोर येईल. या पानावरही दिसत असलेल्या रकान्यांमध्ये विचारल्यानुसार त्या ठिकाणी आपलं नाव आणि आडनाव हा तपशील द्यायचा आहे आणि मग हे खातं वापरण्यासाठीचा पासवर्ड तयार करायचा आहे. लक्षात घ्या, या खात्यासाठीचा आपला पासवर्ड हा किमान 6 अक्षरांचा हवा. त्यात 0 ते 9 पैकी किमान 1 अंक हवा. त्यात स्टार किंवा @ अशा प्रकारचं किमान एक स्पेशल कॅरेक्टर हवं आणि पासवर्डमधलं किमान एक अक्षर कॅपिटल लेटरमध्ये असायला हवं. अशा रीतीनं पासवर्ड तयार करून तो पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड या दोन्ही ठिकाणी लिहायचा आहे आणि मग रिक्वेस्ट OTP या बटनावर क्लिक करायचं आहे. तुम्ही दिलेल्या मोबाईल क्रमांकावर तुम्हाला OTP क्रमांक येईल. हा OTP क्रमांक इथं समोर आलेल्या नव्या पानावरच्या रकान्यात व्यवस्थित भरून व्हेरीफाय अँड सबमिट हे बटन दाबायचं आहे. OTP व्हेरीफाय होताच तुमचं खातं यशस्वीरित्या तयार झालं असल्याचा संदेश तुम्हाला स्क्रीनवरच दिसेल. आता हेच खातं वापरून लॉग इन करण्यासाठी तुम्हाला संकेतस्थळावरच्या मुख्य पानावर उजव्या कोपऱ्यात दिसत असलेल्या लॉग इन या पर्यायावर क्लिक करायचंय. मग आपल्या समोर एक नवं पान येतं. या पानावरच्या रकान्यांमध्ये विचारल्यानुसार या खात्यासाठीचा आपला मोबाईल नंबर आणि पासवर्ड हे तपशील भरून त्याखाली दिलेला कॅप्चा व्यवस्थित भरायचा आहे आणि रिक्वेस्ट OTP या बटनावर क्लिक करायचं आहे. तुम्ही दिलेल्या मोबाईल क्रमांकावर तुम्हाला OTP क्रमांक येईल. हा OTP क्रमांक इथं समोर आलेल्या नव्या पानावरच्या रकान्यामध्ये व्यवस्थित भरून व्हेरीफाय हे बटन दाबायचं आहे. OTP व्हेरीफाय होताच तुमचं लॉग इन होईल आणि तुम्ही या संकेतस्थळाच्या मुख्य पानावर याल. एक महत्त्वाची गोष्ट अशी की voters.eci.gov.in हे संकेतस्थळ वापरण्यासाठी जे खातं आपण तयार केलंय तेच खातं वापरून तुम्ही वोटर हेल्पलाईन या मोबाईल ॲपवरच्या सेवांचाही लाभ घेऊ शकता. तेव्हा उशीर करू नका आणि झटपट voters.eci.gov.in या संकेतस्थळाचे सदस्य व्हा आणि नवीन मतदार नोंदणी, मतदार ओळखपत्रातील तपशिलातले बदल आणि सुधारणा, नाव वगळणं, मतदार ओळखपत्र मिळावं यासाठी विनंती, या आणि अशा विविध सेवांसाठीचे अर्ज घर बसल्या ऑनलाईन पद्धतीनं भरा. मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे जनहितार्थ प्रसारित.